नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजच्या या मीशो हॉल व्हिडिओमध्ये आपण किचन सिंक रिलेटेड काही ऑर्गनायझर किंवा किचन सिंकसाठी लागणाऱ्या छान वस्तू पाहणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा किचनचा सिंक एरिया आहे, जो छान ऑर्गनाइज करू शकता. किचन सिंक ऑर्गनाइज करण्यासाठी छान छान आयडियाज यामुळे तुम्हाला मिळणार आहे. चला, थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सगळ्यात पहिला बॉक्स मी घेतलेला आहे तो करूया अनबॉक्स. तर याच्यामध्ये आहे हे टॅब एक्सटेंडर तुमच्या किचनच्या सिंकसाठी. किचनचा सिंकचा जो नळ आहे कुठल्याही प्रकारचा असू द्या, त्याला सहज फिट होणारं हे टॅब एक्सटेंडर, ज्यासोबत सगळं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे. सिम्पली आपल्या नळाला आपल्याला ते अटॅच करायचं आहे. पाहू शकता यावरती 3 वेगवेगळे नोझल म्हणजे बटन्स दिलेले आहेत, जे प्रेस करताच यामधून 3 वेगवेगळ्या प्रकारे पाणी हे फ्लो होतं. सिम्पली नळाला अटॅच करायचं आहे. यानंतर बटन प्रेस करतात. सगळ्यात आधी अशा प्रकारे साधं पाणी फ्लो होतं. यानंतर असं अगदी स्प्रेप्रमाणे आणि यानंतर अगदी धारदार अशा 3 वेगवेगळ्या मोडमध्ये या नळातून पाणी फ्लो होतं. त्याचबरोबर 360 डिग्रीमध्ये रोटेट होणारा हा टॅब एक्सटेंडर आहे. त्यामुळे फक्त भांडे घासतानाच नाही, तर भांडे घासून झाल्यानंतर किचनचा सिंक स्वच्छ करायचा आहे किंवा रोजच्या रोज स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या वगैरे स्वच्छ करण्यासाठी अगदीच फायदेशीर असं हे टॅब एक्सटेंडर, जे तुम्हाला मिळतंय फक्त ₹250, ज्यामुळे 50% पाण्याची बचतही होते. जर तुम्हालाही हे टॅब एक्सटेंडर ऑर्डर करायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हे तुम्ही ऑर्डरही करू शकता. चला, आपला पुढचा बॉक्स सुद्धा ओपन करून पाहूया की यामध्ये आता कुठलं किचन सिंक ऑर्गनायझर आहे. तर अगेन हे आहे एक स्टेनलेस स्टीलचं एक स्पॉन्ज होल्डर. आपल्या किचनच्या सिंकला जे नळ असतात त्या नळालाच अटॅच करण्यासाठी हे एक छान होल्डर आहे, जे स्टेनलेस स्टील पासून बनलंय. नळाला लावणं सुद्धा अगदी सोपं आहे. फक्त किचनच्या सिंकलाच नाही, तर आपल्या बाथरूममध्ये असलेले शॉवर्स असतील किंवा इतरही टॅब्सला अगदी सहज तुम्ही हे लावू शकता. भांडे स्वच्छ करून झाल्यानंतर जे स्क्रबर आहेत किंवा घासणी आहे, त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते प्रॉपर ड्रेन होण्यासाठी, घासण्या नेहमी ड्राय ठेवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा अगदीच फायदेशीर. त्याचबरोबर जर भांडे घासण्यासाठी लागणारं जे लिक्विड आहे त्याची बॉटल ठेवायची, हँड वॉश वगैरे ठेवायचं आहे, किचन हँड नॅपकिन्स असेल किंवा एखादं पिलर वगैरे जरी अडकवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अगदी फायदेशीर असं हे होल्डर आहे. फक्त ₹150 मिळणारं हे होल्डर, ज्याला कुठेही ड्रिल वगैरे करण्याची आवश्यकता नाही. सिम्पली नळाला लावलं तर भरपूर अशा गोष्टी ऑर्गनाइज करण्यासाठी हे खूप फायदेशीर असं हे होल्डर जर तुम्हाला सुद्धा हवं असेल तर याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला, आपला पुढचा बॉक्स सुद्धा ओपन करून पाहूया. तर पाहू शकता यामध्ये आहे आपल्या किचनच्या सिंकसाठी लागणारी ही स्टेनलेस स्टीलची जाळी. आता तुम्ही म्हणाल, नॉर्मल जाळी आणि यामध्ये काय फरक आहे? तर नॉर्मल जाळीपेक्षा अगदीच स्ट्रॉंग आणि स्टेनलेस स्टीलची बनलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला एक छान हँडल सुद्धा दिलेलं आहे. अगदी बास्केटप्रमाणे दिसणारी ही जाळी सिम्पली आपल्या किचनच्या सिंकमध्ये आपल्याला लावायची आहे. रोजच्या रोज भांडे घासून झाल्यानंतर किंवा पालेभाज्या वगैरे स्वच्छ करत असताना बरेचसे बारीक कण या जाळीमध्ये साचत असतात. तर त्यासाठी ही जाळी खूप महत्त्वाची आहे. नाहीतर बऱ्याच वेळ पाईप वगैरे ब्लॉक होण्याचे खूप चान्सेस असतात आणि त्यानंतर हे ब्लॉकेज काढण्यासाठी बराचसा खर्चही होतो. त्यापेक्षा अशी जर जाळी, ज्याला छान असं हँडल दिलेलं आहे, अशा जाळ्या जर लावल्या तर अगदी बारीक कचरासुद्धा यामध्ये जमा होतो. खोलगट आहे त्यामुळे बराचसा कचरा एका वेळेस यामध्ये सहज जमा होऊ शकतो. सिम्पली या हँडलला पकडून की तुम्ही स्वच्छही करू शकता. ज्याची किंमत आहे ₹150 आणि याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला, आपला पुढचा बॉक्स सुद्धा ओपन करून पाहूया. तर पाहू शकता यामध्ये आहे एक 2 in 1 असं लिक्विड सोप डिस्पेन्सर. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही हे पाहिलंही असेल, ऑनलाईन इंटरनेटवरती पाहिलं असेल, ज्यासोबत तुम्हाला मिळतो एक स्पॉन्ज फ्री, ज्याची किंमत आहे फक्त आणि फक्त ₹130. वापरणंही अगदी सोपं आहे. पहा काय करायचं आहे, हा जो पंप आहे तो ओपन करून त्यामध्ये जे कुठलं भांड्याचं लिक्विड तुम्ही वापरता ते अगदी छान फुल भरून ठेवायचं. एका वेळी जेवढी भांडी हवे आहेत तेवढं पाणी या भांड्यामध्ये घेऊन या पंपद्वारे हे लिक्विड छान मिक्स करायचं आहे. भांडे स्वच्छ करून झाल्यानंतर हे भांडं तुम्ही पूर्णपणे स्वच्छही करून ठेवू शकता. ज्यामुळे बऱ्याच वेळ होतं काय, लिक्विडमध्ये फूड पार्टिकल्स वगैरे जमा झाल्यामुळे खूप घाणेरडा असा वासही येतो. या भांड्यामुळे तो काही येत नाही. लागेल तेवढंच लिक्विड आपल्याला वापरताही येतं. अगदी स्वस्त आणि खूपच उपयुक्त असं हे सोप डिस्पेन्सर आहे, जे तुम्ही नक्कीच तुमच्या किचन सिंकसाठी वापरू शकता.
जर तुम्हालाही तुमचं किचन सिंक छान ऑर्गनाइज करून ठेवायचं आहे, इतरत्र पसरणाऱ्या गोष्टी प्रॉपर एकाच ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून ठेवायची असतील, तर आपलं हे नेक्स्ट ऑर्गनायझर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लावण्यासाठी तुम्हाला कुठेही ड्रिल वगैरे करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही रेंटल अपार्टमेंटमध्ये राहताय, किचन सिंकचा एरिया खूप लहान आहे, तर अगदी छोट्याशा एरियामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी हे वॉल स्टोरेज रॅक किंवा हे किचन सिंक ऑर्गनायझर तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. पाहू शकता अगदी हाय क्वालिटी मटेरियलपासून बनणारं, त्याचबरोबर ब्लॅक कोटेड असं हे ऑर्गनायझर आहे. त्यामुळे पाणी वगैरे लागलं तरी गंजण्याची वगैरे अजिबात भीती नाही. त्याचबरोबर आपल्याला अगदी स्ट्रॉंग असे सेल्फ अडेसिव्ह हुक यासोबत दिलेले आहे, जे तुम्ही किचन सिंकच्या आसपास अगदी जिथे जागा असेल तिथे इझिली हे अटॅच करू शकता. जिथे तुमचे सगळे स्क्रबर, लिक्विड्स, हँड वॉश किंवा किचन नॅपकिन्स वगैरे किंवा वायपर वगैरे एकाच या रॅकमध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित ऑर्गनाइजही करून ठेवू शकता. तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे तुम्ही नक्की चेक करू शकता. चला बघूया आपल्या पुढच्या प्रॉडक्टकडे. तर अगेन खूप छान क्वालिटीमध्ये मिळालेली मला ही एक प्लॅस्टिकची वॉशिंग बास्केट आहे. पहा, तुमच्या ड्राय बाल्कनीमध्ये जरी मोठी वॉशिंग बास्केट असली तरी आपल्या किचन सिंकच्या आसपास ठेवण्यासाठी जर तुम्ही अगदी मस्त अशी वॉशिंग बास्केट म्हणजे भांडे घासण्यासाठी लागणारा जर बास्केट शोधत असाल तर ही अगदी परफेक्ट आहे. ज्यासोबत तुम्हाला एक ट्रे सुद्धा मिळतो. रोजच्या रोज हँडी लागणारे जे भांडे आहेत ते वॉश केल्यानंतर त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते आपल्या किचनच्या ओट्यावरती वगैरे सांडून बऱ्यापैकी ओलसर हा किचन ओटा राहतो बऱ्याच वेळ, त्यामुळे दुर्गंधी वगैरे ही पसरते. तर अशी ही जी किचन बास्केट आहे ती वापरली तर त्यामधून जे एक्सेस पाणी आहे ती इझिली ड्रेनही होतं. लहान मोठे चमचे, कटलरी वगैरे ठेवण्यासाठी यासोबत छान एक छोटीशी स्पून होल्डर म्हणा किंवा एक छोटीशी बास्केट सुद्धा यासोबत दिलेली आहे, ज्यामुळे प्रॉपर यामधलं पाणीही ड्रेन होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत फक्त 250 रुपयाला ही वॉशिंग बास्केट आपल्याला मिळतीये. तुम्ही ही छोटीशी अशी वॉशिंग बास्केट जर तुमच्या किचनचा सिंक एरिया लहान असेल, कमी जागेमध्ये तुम्हाला भरपूर भांडी जर ठेवायची असतील, तर त्यासाठी ही वॉशिंग बास्केट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आणि अकॉर्डिंग टू प्राइस ही खूपच छान क्वालिटीची मला भेटलेली आहे. तुम्ही सुद्धा एखादी वॉशिंग बास्केट शोधत असाल तर ही तुम्ही नक्की चेक करू शकता. चला बघूया आपल्या पुढच्या वस्तूकडे. तर अगेन खूप उपयुक्त अशी ही आहे एक वॉटर ॲब्झॉर्ब करणारी किचन मॅट, जी प्रत्येक किचनमध्ये एकतरी असायलाच हवी. रोजची भांडी घासून झाल्यानंतर ती जी ओली भांडी आहे ती जर डिरेक्टली अशीच किचन काउंटरवरती ठेवली तर त्याचं एक्सेस जे पाणी आहे पूर्ण किचन काउंटरवरती होतं. त्यामुळे ओलसर आपला किचन ओटा नेहमी राहतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळ जी क्रॉकरी वगैरे असतात, रोजच्या वापरातील चहाचे कप वगैरे असतात, ते ठेवण्यासाठी अशी वॉटर ॲब्झॉर्ब करणारी मॅट एकतरी आपल्याला हवी असते. तर ही किचन मॅट तुम्ही नक्की वापरात आणू शकता. फक्त 200 रुपयाच्या आत मिळणार ही किचन मॅट खूपच छान क्वालिटीची मला रिसीव्ह झालेली आहे. याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत यातली कुठलीही वस्तू जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती जाऊन या सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा नक्की प्रेस करा.